ते पहिली गोष्ट म्हणजे सुमितचं नाव जे चर्चेत आलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे इलेक्शन झालं नगरपालिकांचं, त्या नगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि दोघही नगरपालिकांमध्ये पाचोरा आणि भडगावकरांनी प्रचंड अशी साथ देऊन एक ऐतिहासिक विजय दोघही नगरपालिकांमध्ये प्राप्त झाल्यामुळे साहजिक सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की आपलं प्राबल्य मताधिक्य जर का आपण पाहिलं तर मला वाटतं जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त नगरसेवक हे कोणाकडे असतील तर ते पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आहे. त्याच्यामुळे साहजिक त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की सुमितने विधान परिषद लढावी. परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की ही जी जागा आहे ती भारतीय जनता पक्षाकडे आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून ही जागा भाजपनी शिवसेनेला सोडावी यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. याचं कारण असं आहे की जळगाव जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर मला वाटतं 5 आमदार आणि एक माजी आमदार, एक माजी खासदार अशा पद्धतीची ताकद या जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेची आहे. आणि इथलं जर आपण पाहिलं तर दोघं खासदार भाजपकडे, विधान परिषद भाजपकडे. मग आम्ही सगळेजण आजपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे साथ देत आलो भारतीय जनता पक्षाला आणि म्हणूनच भाजपला हे शक्य झालंय. म्हणून आज भाजप मोठा भाऊ आहे आणि म्हणून भाजपनी मोठा भाऊ म्हणून आमची ही मागणी त्यांनी मान्य केली पाहिजे. आमच्या ताकदीप्रमाणे भाजपनी ही जागा विधान परिषदेची शिवसेनेला सोडावी अशा पद्धतीची रास्त मागणी आम्ही शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या समवेत मीटिंग घेऊन भाजपकडे पहिल्यांदा ही मागणी करणार आहोत आणि ती जागा सोडण्याच्यासाठी आम्ही 100% आग्रही राहणार. प्रत्येक पक्षाकडे नावांची चर्चा असते. प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने तयारीत असतो. त्या पद्धतीने भाजप देखील तयारीत आहे. पण शेवटी अजून राज्यावर जागांच्या वाटाघाटी चालू आहेत. तिथे आम्ही देखील मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की ही जागा शिवसेनेला सुटेल आणि जर ही जागा शिवसेनेला सुटली तर राज्याचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि ही जागा 100% जिंकू. त्याच्यावर मी बोलू शकणार नाही. भाजपनी ऑफर देण्यापेक्षा मला वाटतं भाजपनी मोठा भाऊ म्हणून लहान भावाला ही जागा सोडली पाहिजे. जर ती लहान भावांना जागा सुटली तर शिवसेनेचे मुख्य नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यांच्या निर्णयाप्रमाणे आम्ही 100% ती जागा जिंकू. पहिल्यांदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर आपल्या चिरंजीव सुनील पाटील यांचं नाव चर्चेत आलं. शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत जो फुगडी आहे किंवा राजकारण आहे ते पुन्हा एकदा करून त्या निमित्तानं नाही, मला असं वाटतं की ती चुकीची बातमी आहे. इच्छा व्यक्त करणं किंवा इच्छुक होणं हे मला असं वाटतं की पक्षाकरता एक चांगली गोष्ट आहे. असं एकच जण कोणतरी इच्छुक आहे असं म्हणण्यापेक्षा किंवा 10 जण इच्छुक झाले. मग आता भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत. याचा अर्थ भाजपमध्ये अंतर्गत कलह आहे का? अजिबात नाही. भाजपमध्ये जसे इच्छुक आहेत तसे शिवसेनेत देखील इच्छुक आहेत. आमच्याकडे प्राबल्य आहे, मताधिक्य आहे म्हणून इच्छुक आहे. आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा यांचे कोणी इच्छुक दिसतं का? अजिबात नाही. कारण त्यांच्याकडे मताधिक्य नाही, प्राबल्य नाही, लढण्याची इच्छाशक्ती नाही. आमच्याकडे प्राबल्य आहे म्हणूनच उमेदवारांची लाईन लागते. ज्याच्याकडे ताकद असेल त्याच्याच मागे उमेदवार असतील. जर ताकदच नसेल तर उमेदवार असूच शकत नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने भाजपमध्ये 2-5 लोक इच्छुक आहेत त्याच पद्धतीने इथे सुद्धा 2-4 लोक इच्छुक आहेत. त्या इच्छुकांमध्ये ज्याला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील तो निर्णय शिवसेनेकरता आमच्यासाठी सगळ्यांसाठी अंतिम आहे. एकीकडे जर बघितलं तर जळगाव विधान परिषदेची जी जागा आहे ती पारंपरिक
जागांना मंजुरी जाते आणि आतापर्यंत शिवसेनेने कधीही त्या जागेवर एवढं 10-15 मागील वर्षामध्ये दावा ठोकला नाही. परंतु याच वेळी दावा करण्याचा किंवा भाजपाला मोठा बहुमत जागा ठोकण्याचा तर आग्रही भूमिका आहे. शिवसेना शिंदे गटाकडून काय आहे? पण तुमचं कारण काय? याच्या मागचं कारण असं आहे की आतापर्यंत कदाचित मताधिक्य नसेल, परंतु आता आमचे 5 आमदार, शिरीषदादा चौधरी 6वे आमदार म्हणजे माजी आमदार, उन्मेष पाटील माजी खासदार, अशी आमची आता ताकद या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. आणि एक भाजपने आता एक मोठा भाऊ म्हणून एक पाऊल मागे टाकून ही जागा जर का विधान परिषदेची आम्हाला सोडली तर आम्हालाही काहीतरी बरं वाटेल. मी पहिलेच सांगितलं की आता या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त आमदार आमचे आहेत, पण खासदार भाजपचे आहेत. आम्हालाही वाटतं की खासदार आमचा व्हावा. असं वाटतं की ही खासदारकीची जागा जळगाव लोकसभेची आम्हाला सुटावी, पण ती सुटली नाही. मग निदान विधान परिषदेची तरी जागा शिवसेनेला सोडावी आणि मला वाटतं एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी एक पाऊल मागे ठेवून ही जागा शिवसेनेला सोडावी अशी आग्रही आमची मागणी आहे. बरं, आम्ही आमचं मताधिक्य नाही आणि तरी आग्रह करतोय असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आमचं मताधिक्य आहे. त्यांचे 200 आहेत तर आमचे 150 आहेत. 50 मतांचा फरक आहे आणि शेवटी 600-650 वोटिंगमध्ये 300-350 वोटिंगनी माणूस जिंकणार नाही. शेवटी अपक्ष आहेत, उभाटा आहे, राष्ट्रवादी दोघं आहेत, काँग्रेस आहे. यांचं सहकार्य हे कोणताही उमेदवार असेल तर त्याला लागणारच आहे. त्याच्यामुळे एकट्या भाजपच्या बळावर भाजप जिंकू शकणार नाही किंवा शिवसेना एकट्याच्या बळावर जिंकू शकणार नाही. त्याच्यामुळे आमची आग्रहाची मागणी आहे की महायुती आहे, युतीमध्ये ही जी जागा आहे जळगाव विधान परिषदेची ही आम्हाला सोडावी. असं कुठेतरी जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे देखील शिवसेना शिंदेगड जळगाव जागेवर दावा केला जातो. नाही, माझं तर म्हणणं आहे आदला बदलीच्या भानगडीतच पडू नये. आमची ताकद आहे आणि त्या ताकदीप्रमाणे आम्हाला जळगाव विधान परिषदेची जागा ही सोडावी अशी आग्रहाची मागणी आमची असणार आहे. आदला बदलीचा विषय नाही, ही जागा आम्हाला सुटली पाहिजे. कारण जर का आपण पाहिलं तर आम्ही गेल्या 25 वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहून 100% लोकसभेच्या खासदारांना त्यांना पाठिंबा देतो. सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन मला वाटतं महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने आम्ही जळगाव लोकसभा मतदारसंघ जिंकून देतो. जळगाव लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती जर का आपण पाहिली तर इथे या मतदारसंघामध्ये एकमेव भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत चाळीसगावचे आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत अंमळनेरचे. उर्वरित सगळेच्या सगळे आमदार हे आमच्या शिवसेनेचे आहेत. तरी सुद्धा जळगाव लोकसभा ही भारतीय जनता पक्षाला आहे. त्याच्यामुळे ही जागा आम्हाला सोडावी असं आमची आग्रही मागणी. बघायला गेलं तर आता गुलाबराव पाटलांचा निघाला जे आहे भाजपकडून ऑफर दिलेली चर्चा आहे तरी भाजप ही जागा न सोडता जे काही उमेदवार येणार त्यांना भाजपमधून लढवणार असा काही अभिप्राय जो आहे तो पाहायला मिळतो आहे. अशीच काही संधी जर आपल्या चिरंजीवांना जर मिळाली तर आपण ती ऑफर स्वीकारणार का? मी आयुष्यात स्वीकारणार नाही. मी लढेल तर शिवसेनेकडूनच लढेल. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपकडून लढण्याची ऑफर देण्यापेक्षा ही जागा शिवसेनेला सोडावी असं आमचं स्पष्ट मागणी आहे. ते खरं म्हणजे मंत्रिपदाची चर्चा मी देखील ऐकतोय, परंतु मला असं वाटतं की 2.5 वर्षानंतर सगळ्याच मंत्रिमंडळामध्ये बदल होईल अशा पद्धतीचं खुद्द शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा सगळा फेरबदल 2.5 वर्षानंतर होईल असं माझं मत आहे. पण त्याच्या आधी जर काही घडामोडी होणार असतील तर त्याबद्दल मला कल्पना नाही. प्रश्नच नाही. इच्छुक आहेच ना. इच्छुक का असू नये, इच्छुक आहेच. साहेब सध्या सोशल मीडियावर एक पार्टी ट्रेंडिंग करते आहे, कॉक्रोच जनता पार्टी. एक व्ह्यू चांगले मिळालेले या पार्टीला आणि भाजपच्या लोकांमध्ये जी नाराजी आहे त्यामुळे ही पार्टी या सध्या चर्चेत आहे. काय सांगता? नाही, मी देखील ते पाहिलं. 15 मेला मला वाटतं ह्या पार्टीचं रजिस्ट्रेशन 16 मेला झालेलं आहे. आणि जर त्यांची म्हणजे तरुणांचा जो काही ओघ आहे त्या काकृत जनता पार्टीच्या मागे प्रचंड, म्हणजे मला वाटतं भाजपचं आणि काँग्रेसचं देखील रेकॉर्ड त्या कॉक्रेज जनता पार्टीने तोडलेलं आहे.
हे खरं म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा हा विषय आहे की असा हा जो उद्रेक आहे, हा एखादी तरुण हा फक्त आव्हान करतो आणि त्या आव्हानाला इतका मोठा प्रतिसाद संपूर्ण देशभरातून मिळतो, हे मला असं वाटतं की राज्यकर्त्यांकरता चांगलं संकेत नाही. हे आत्मपरीक्षण करण्याची आमच्यासारख्यांवर ही वेळ आहे आणि ते आत्मपरीक्षण मला वाटतं आम्ही सगळेजण केलं पाहिजे. आप्पासाहेब भारत हा तरुणांचा देश ओळखला जातो, मात्र एवढी तरुणाई राजकीय पक्षांच्या विरोधात एकत्र येत असेल तर आपल्या तरी चिंता करण्याची बाब आहे. काय करा? सांगितलं, मी तेच म्हटलं की आम्हाला खरोखर सत्ताधाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे, असं चित्र त्यामागे तरी दिसतंय. आप्पासाहेब मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एक काम कसं इशारा दिलाय काय? आम्ही पहिलेही मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत होतो, आजही त्यांच्यासोबत आहे की या संपूर्ण राज्यभरामध्ये म्हणण्यापेक्षा खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागामध्ये अनेक मराठा समाजाच्या लोकांना, तरुणांना या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. त्याच्याकरता सरकार देखील कायदेशीररित्या तरतूद करतंय, कारवाया करतंय. बऱ्यापैकी मला वाटतं हैदराबाद गॅजेटच्या नुसार बऱ्यापैकी तरुणांना किंवा समाजाला लाखाच्या गणतीत मला वाटतं सर्टिफिकेट दिले गेले आहेत. अजूनही त्याच्यावर राज्य सरकार काम करतंय. मला खात्री आहे की युतीचं सरकार हे या राज्यातल्या मराठा समाजाच्या पाठीशी आहे. आता विधान परिषद जागा जी आहे ते जर शिवसेनेला सुटतील तर मात्र उमेदवार कोण असणार? कारण आपल्या शिवसेनेचं पण नाव आहे, यादव पाटलांचं नाव गरजेचं आहे. आमचा प्रश्न फक्त एवढाच आहे की ही जागा शिवसेनेला सुटावी आणि आमच्यातला एक शिवसैनिक विधान परिषदेचा आमदार म्हणून राज्य सरकारमध्ये जावा, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. उमेदवारी कोणाला द्यावी हा आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा विषय आहे. ते ज्याला देतील त्याला आम्ही पूर्ण ताकदीने निवडून आणू, एवढंच आमचं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.